मी प्राध्यापक सौ पवार VS, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, कॉमर्स विभागाकडे मी अर्थशास्त्र हा विषय शिकवते. अर्थशास्त्र म्हणजे काय? 11वीच्या विद्यार्थ्यांना आता सुरुवातीला पहिल्यांदा मी अर्थशास्त्र अर्थ म्हणजे काय हे थोडंसं सांगणार आहे. आणि त्याच्या अगोदर थोडंसं आपलं वार्षिक जे नियोजन आहे ते कसं असतं. साधारण 200 मार्काचं आपलं वर्ष असतं. आता ह्या 200 मार्कामध्ये आपण 100 मार्क जे आहेत ते 100 मार्क तुमची त्याच्यातून धरली जातात. म्हणजे 200 मार्काचं जे आहे त्याला भागिले आपण जेवढी तुम्हाला पडतील त्याला भागिले 2 करतो आणि मग ते तुमच्या येणारी मार्क्स असतात. साधारण पहिल्या सेक्शनमध्ये 25 मार्काची युनिट टेस्ट असते आणि पहिल्या सामायिक सत्र 50 मार्काचं असतं. दुसऱ्या सत्रामध्ये 25 मार्काची घटक चाचणी असते आणि त्याचबरोबर 100 मार्काची परीक्षा असते. त्याच्यामध्ये 20 मार्क जे असतात ती तुमच्या ओरलसारखी परीक्षा असते. ती लेखी पण परीक्षा असते. नंतर ते सर्क्युलर गेल्या वर्षी बदललेलं आहे. अशा पद्धतीनं तुमची 200 मार्काची वर्ष असतं किंवा वार्षिक तुमचं जे नियोजन आहे ते आहे. तर या वर्षभरामध्ये आता तुमचं जे अनुक्रमणिका आहे ते साधारणतः 10 प्रकरणं आपल्याला येतं आहेत. पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. अशी ही 10 प्रकरणं आहेत आणि याचा आपण आता वर्षभरामध्ये अभ्यास करावयाचा आहे. साधारणपणे मूलभूत संकल्पना म्हणजे आपण आता साधारण बेस जो आहे तो बेस आपण बघूया की अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय. आता अर्थ म्हणजे काय? पैसा. आणि जे पैशाचा अभ्यास करतं ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. खरं तर शास्त्र म्हटलं की त्याला काहीतरी बेस असतो. प्रयोगशाळेमध्ये आपण प्रयोग करतो आणि काही सिद्धांत आपल्याला निष्कर्ष जे मिळतात ते अगदी परफेक्ट असतात आणि त्यामुळं आपण त्याला शास्त्र म्हणतो. आता इथं शास्त्राचे 2 प्रकार पडलेले आपल्याला बघायला मिळते. एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्राला साधारणपणे ते वैश्विक शास्त्र मानलं जातं कारण आपल्याला काही सिद्धांत हे सिद्ध केल्यानंतर आपल्याला अचूक उत्तरं मिळतात. त्याला आपण सायन्स म्हणतो. आणि या सायन्समध्ये जसं उदाहरणार्थ पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणित हे विषय जे आहेत हे शास्त्राचे विषय आहेत. म्हणजे की आपण एखादा अभ्यास करत असताना आपण मुळापर्यंत जाऊ शकतो आणि निष्कर्ष मिळवू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? शास्त्र. आता या शास्त्रामध्ये आणि सामाजिक शास्त्र 2 प्रकारचे शास्त्र आहेत. ह्याला नैसर्गिक शास्त्र आपण म्हणू शकतो. म्हणजेच की या सर्व पद्धतीने आपल्याला काय होतं तर निष्कर्षापर्यंत जाता येतं. आता दुसरं जे शास्त्र आहे ते म्हणजे सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र आणि 2 सामाजिक शास्त्र. पहिली महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना तुम्हाला समजली असेल की अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र. एवढं आपण व्याख्या घेऊया. याच्यानंतर बऱ्याचशा व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आपल्याला बघावायच्या आहेत. पण सुरुवातीला अर्थ म्हणजे पैसा आणि पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आता ह्या अशा अर्थशास्त्रातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत म्हणजे की काही संकल्पनांवरतीच काय आहे आपलं अर्थशास्त्र आधारित आहे. अशा संकल्पना त्यामध्ये आपण पहिलं बघितलं नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं बघितलं आता काय सामाजिक शास्त्र. आता सामाजिक शास्त्र कसं असतं तर समाजातील मानवी वर्तणुकीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सामाजिक शास्त्र म्हणतात. म्हणजेच मानवी वर्तन कसं असू शकेल याला काही बेस परफेक्ट नसतो कारण मानवाच्या प्रवृत्तीचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन आपल्याला परफेक्ट किंवा अचूक करता येत नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे मनुष्य आत्ता एक बोलला तर नंतर एक बोलतो. म्हणजेच सामाजिक शास्त्र. आता या सामाजिक शास्त्राला भरपूर काही म्हणजे बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये याचा काही अभ्यास आपल्याला करता येत नाही. जसं आपण नैसर्गिक शास्त्राचा प्रयोगशाळेमध्ये अभ्यास करू शकतो तसं या सामाजिक शास्त्राचा आपण अभ्यास करू शकत नाही. आणि त्यामुळं
सामाजिक शास्त्राच्या नियमांना खऱ्या अर्थानं मान्यता नसते, कारण समाजामध्ये प्रवृत्ती ह्या वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं आपण या सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र असंही याला म्हटलं जातं. आता अर्थशास्त्राचा जो अर्थ आहे तो अर्थ मी तुम्हाला थोडक्यात मगाशी साध्या भाषेमध्ये सांगितला. काय की अर्थ म्हणजे पैसा आणि पैशाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. थोडक्यात आपण आपल्या भाषेमधली व्याख्या मी तुम्हाला सांगितली. आता अर्थशास्त्राचा खऱ्या अर्थानं अर्थ जो आहे तो अर्थ म्हणजेच अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. आता सामाजिक शास्त्रामध्ये इकॉनॉमिक या शब्दापासून, हा मूळ शब्द ग्रीक शब्द आहे आणि ग्रीक शब्दापासून पुन्हा आयकोनोमिया हा शब्द आहे आणि ह्या आयकोनोमिया यापासून हा इकॉनॉमिक्स हा शब्द तयार झालेला आहे. आता इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द आहे. आता आयकोनोमिया साधारणपणे आयकोनोमिया हा शब्द म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन, साधारणतः अशा पद्धतीनं हा घेतलेला आहे. कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच आयकोनोमिया आणि इकॉनॉमी. अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं? अर्थशास्त्र देशातील असणाऱ्या पैशाचा अभ्यास करतं, देशामध्ये असणारं उत्पन्न त्याचा अभ्यास करतं, संपत्तीचा अभ्यास करतं, समाजातील व्यक्तीच्या वर्तणुकीचा अभ्यास करतं, देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं त्याचा अभ्यास करतं. अर्थशास्त्र अनेक पद्धतीनं अभ्यास करतं. समाज व्यवस्था जी आहे त्या समाज व्यवस्थेला योग्य अशा प्रकारची दिशा देण्याचं कार्यसुद्धा अर्थशास्त्र करतं. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत या मानवाशी संबंधित आहेत, त्याचबरोबर निसर्गाशी संबंधित आहेत आणि या दोन्हींचा मेळ घालून अर्थशास्त्र आपलं हे तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तसं विचार करायचं झालं तर आता साधारणपणे या शब्दापासून कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? आता कौटुंबिक व्यवस्थापन काय? कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वस्तू निर्माण होत असतात, उपभोग घेत असते, पैशाचा उपयोग करत असते. या मूलभूत संकल्पना ज्या आहेत या दैनंदिन जीवन जे आहे ते दैनंदिन जीवन कधी थांबवून चालत नाही. समाजातील व्यक्ती ही प्रत्येक दिवशी काम करत असते, कार्यरत असते, पैशाचा वापर करत असते, देवघेवीचा वापर करत असते. म्हणून आपण म्हणतो समाजातील व्यक्ती आणि समाज हे सामाजिक शास्त्र आहे. म्हणजेच निसर्ग पण आहे, निसर्गाचा आणि समाजाचा हा जो आहे तो मेळ कौटुंबिक व्यवस्थापन, घरातील व्यवस्थापन नियोजन जे आहे किंवा देशाचं नियोजन जे आहे ते देशाचं नियोजन, समाज व्यवस्थाचं नियोजन कोण करत असं? हे सगळे लोकच करत असतं, समाज करत असतो. आणि या पद्धतीनं व्यापक दृष्टिकोनातून विचार करायचा झालं तर सामाजिक शास्त्राला तसं खऱ्या अर्थानं बेस हा पक्का नसतो, कारण ते त्या वर्तणुकीशी संबंधित असल्यामुळं. जसं की शास्त्राला सायन्सला परफेक्ट बेस असतो. प्रयोगशाळेमध्ये आपण एखादा प्रयोग सिद्ध करून आपण निष्कर्षापर्यंत जातो आणि आपल्याला अचूक उत्तर मिळू शकतं, तसं मानवी वर्तणुकीचं मूल्यमापन आपल्याला फिक्स असं निश्चित करता येत नाही. म्हणून ते सामाजिक शास्त्र आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अमूर्त स्वरूपाचं अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. आता याच्या पुढं आपण अर्थशास्त्र इकॉनॉमिया म्हणजे साधारणपणे हा इकॉनॉमिक्स या शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे, मूळ ग्रीक शब्दापासून आलेला शब्द आहे वगैरे वगैरे. त्याचा अर्थ असा आहे की कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच कुटुंबातील जसं आपण व्यवस्थापन नियोजन करतो तशा पद्धतीनं देशाचं नियोजन आहे, तालुक्याचं आहे, जिल्ह्याचं आहे, राष्ट्राचं आहे वगैरे. अशा प्रकारे हे व्यवस्थापन आपण इथं बघितलं. आता याच्या पुढं पॉल सॅम्युएल्सन पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची
राणी असे केले आहे, अशी त्यांनी थोडक्यात त्यांची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजेच काय की अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहेच. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने कशा पूर्ण करतो किंवा हाताळतो याचा अभ्यास हा पॉल सॅम्युएल्सन यांनी केलेला दिसून येतो. म्हणजेच मानवाच्या अमर्याद गरजा कशा असतात, समाजातील मानव, आता समाज म्हणजे घटक एक मानव आहे, तर हा मानव जो आहे तो अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ कसा घालतो याचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. सामाजिक शास्त्रामध्ये आता अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत, शास्त्र, सायन्स. शास्त्र म्हणजे सायन्स परफेक्ट सायन्स असते. मानवी वर्तणूक म्हणजे सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. आणि समाजातील घटकांचा, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे समाजातील घटकांचा अभ्यास करताना मानवाच्या अमर्याद गरजा असतातच. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आपण झोपेपर्यंत मानवाला अनेक गरजा ह्या निर्माण होत असतात किंवा त्याची गरजच असते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. अमर्याद गरजा आणि ह्या अमर्याद गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे मर्यादित साधनं असतात. आता साधन या घटकामध्ये काय येते तर पैसा येतो समजा. तर हा पैसा जो आहे, पैसा एक साधन आपण समजूया, आणि हा पैसा त्याच्याकडे मर्यादित असतो. म्हणजे तो त्याची धडपड चालू असते ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी. एक गरज गाडी घेतली, बंगला घेतला, ठीक आहे, पण साधनं पैसा अपुरा पडतो. आता अजून काहीतरी घ्यायचं आहे परंतु पैशाची कमतरता आहे. मग ह्याचा तो मेळ कसा घालतो, आपल्याकडील पैशाचं तो नियोजन कसा करतो, पॉल सॅम्युएल्सन यांना म्हणावयाचं आहे थोडक्यात की आपल्या पैशात, आपल्या मर्यादित पैशात आपण मर्यादित गरजा पूर्ण कशा करू शकतो याच्यासाठी तो सारखं त्याचं डोकं खर्च करत असतो. आणि म्हणून पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची राणी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून पॉल सॅम्युएल्सन यांची अर्थशास्त्रामध्ये व्याख्या तशी बघायला गेलं तर सर्वसमावेशक असे आपल्याला असलेली दिसून येते. त्याच्यानंतर पुढचे जे शास्त्रज्ञ आहेत ते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, त्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक पण म्हणतो, आणि ते म्हणजे कौटिल्य. आता या कौटिल्य यांची अर्थशास्त्रीय दृष्टिकोन जो आहे तो अर्थशास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी म्हटले अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणून अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन मूलतः त्यांनी सांगितलेलं बघायला मिळतं. आता अर्थ म्हणजे संपत्ती असा अर्थ इथं कौटिल्य या अर्थशास्त्रज्ञांनी घेतलेला आहे. आणि शास्त्र अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान असा अर्थ त्यांनी घेतलेला आहे. कारण अर्थशास्त्रात सर्वच घटकांचा तसं बघायला गेलं तर स्पर्श होत असतो किंवा अभ्यास केला जातो. आणि म्हणून राजकीय अर्थव्यवस्थेतील व्यापक अशा प्रकारचा ग्रंथ हा कौटिल्य यांनी सांगितलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण त्यांनी व्यापक ग्रंथामध्ये त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना विस्तृत अशा स्वरूपाच्या मांडलेल्या आहेत. म्हणून त्यांना कौटिल्य हे अर्थशास्त्रातील प्रसिद्ध अशा प्रकारचे अर्थतज्ज्ञ असलेले आपल्याला बघायला मिळतं. आणि कौटिल्य यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोन जो आहे तो अतिशय महत्त्व त्याचं सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. ते दृष्टिकोनाचे महत्त्व जे आहे ते महत्त्व आहे ते पहिलं म्हणजे सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. आता सरकार आणि राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका देशामध्ये ज्या वेळेला वस्तू निर्माण होत असतात, उत्पादन होत असतं, समाजव्यवस्था असते आणि ह्या समाजव्यवस्थेमध्ये त्याचं वितरण करावयाचं असतं, तर या प्रमाणामध्ये सरकारची भूमिका नेमकी कशी असते तर समाजाचं जास्तीत जास्त हित साध्य करण्यासाठीची सरकारची भूमिका असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे आणि सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे या दोन्हीची सांगड घालून देशाची अर्थव्यवस्था ही भक्कम करण्यासाठी प्रयत्न केला जातो असं कौटिल्य यांचा दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो अर्थशास्त्रातील. त्यानंतर दुसरं जो आहे तो संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण जास्तीत जास्त करावयाचे आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठी देशामध्ये असणारी नैसर्गिक साधन संपत्ती याचा पुरेपूर वापर करून घेऊन देशामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करून राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, देशामधील आर्थिक सत्ता मजबूत झाली पाहिजे आणि
त्याचबरोबर त्याचा फायदा राज्यातील लोकांना झाला पाहिजे, राज्याला झाला पाहिजे आणि मग ते राज्य चांगल्या पद्धतीचं सांपत्तिक स्थिती जी आहे ते त्या राज्याची चांगली असू शकते. या दृष्टिकोनातून कौटिल्य यांनी आपला अर्थशास्त्रीय दृष्टिकोन मांडला आहे. कारण भारताची परिस्थिती तसं बघायला गेलं तर भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यामुळं मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळं सर्व दृष्टिकोनातून जर विकास करावयाचा असेल तर या तळागाळातील लोकांचाही विकास होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणून व्यापक दृष्टिकोनातून शासनाची भूमिका ही कल्याणकारी भूमिका असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं देशाचं जास्तीत जास्त हित साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं कौटिल्य यांनी आपल्या व्यापक ग्रंथामध्ये अभ्यास करून विवेचन केलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर तिसरा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन कौटिल्य यांचा की सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे संरचना जी आहे ती संरचना जर चांगली असेल देशामध्ये की मग त्याच्यामध्ये अनेक घटक समाविष्ट असतात की राजकीय जे आहे सुशासन म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये शासन स्थिर असलं पाहिजे, सरकार स्थिर असलं पाहिजे. विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करावायचा झाला तर निर्णय आहेत ते निर्णय फिक्स असले पाहिजेत आणि ते निर्णय पूर्ण तडीस गेले पाहिजेत. याच्यासाठी सातत्यानं लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुशासन यंत्रणा असणं गरजेचं आहे. कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आहे. जे कार्यक्षम यंत्रणा राबवली गेली पाहिजे. नुसतं आपण उपदेश केले किंवा फक्त तरतुदी केल्या म्हणजे अर्थव्यवस्था भक्कम होते असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. तर ते प्रत्यक्षपणे किती राबवले जातात, कार्यक्षम किती आहेत या दृष्टिकोनातून कौटिल्य विचार करतात आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आहे. शासन त्याच्याशिवाय काही करू शकत नाही. कारण प्रशासन जे आहे ते कार्यक्षम यंत्रणा असली पाहिजे, मानवी संसाधन असले पाहिजे, मानवी बौद्धिक दृष्टिकोनातून चांगले असले पाहिजे, समाज व्यवस्था चांगली असली पाहिजे, निकोपाशी आर्थिक वाढ होण्यासाठी नैसर्गिक परिस्थितीही असणं आवश्यक आहे. आणि हे एकूणच कौटिल्य यांनी व्यापक दृष्टिकोनातून आपला अर्थशास्त्रीय दृष्टिकोन मांडलेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर चौथा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. आता अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्पनांचे जर संकलन करायचं झालं, कारण संकलन म्हणजे एकत्रीकरण, राजकीय दृष्टिकोनातून जर विचार करावायचा झाला तर अर्थशास्त्र हे व्यापक अशा प्रकारचं अर्थशास्त्र बघायला मिळतं. प्रत्येक ज्या देशामध्ये जे उत्पादन निघतं त्या दृष्टिकोनातून तिथे तशा पद्धतीनं विकास करणं गरजेचं आहे. कारण नैसर्गिक किंवा भौगोलिक परिस्थितीवरती त्या राज्याचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. कारण आपण म्हणतो नागपूर म्हटलं की संत्री, नाशिकचे द्राक्षे, अशा प्रकारचे आपण साधारणतः उदाहरण घ्या आसामचा चहा. तर तिथली ती भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती अतिशय चांगली असल्यामुळं अशा प्रकारची सांपत्तिक परिस्थिती ही चांगली सुव्यवस्थित किंवा सुस्थितीत असलेली बघायला मिळते आणि त्या दृष्टिकोनातून मग देशाची संपत्ती, त्या राज्याची संपत्ती वाढून एकूणच समाज व्यवस्था ही जी आहे ती समाज व्यवस्था, कारण अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करते म्हणून अर्थशास्त्र भक्कम होऊ शकतं, अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकते आणि अर्थव्यवस्था भक्कम झाली की कौटुंबिक व्यवस्थापन करायला सुद्धा अतिशय सोपं असं होत असतं. आणि म्हणून कौटिल्य यांनी आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अशा 4 पद्धतीनं विकसित केलेला बघायला मिळतो. त्यांनाच साधारणपणे चाणक्य उर्फ कौटिल्य असं त्यांचं नाव तसं बघायला गेलं तर आहे. त्यांना दोन्ही नावाने ओळखलं जातं कारण ते प्रसिद्ध असे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांचे राजकीय ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ आहे आणि त्यामुळं राज्यातील परिस्थिती कशी आहे, शासन कसं आहे अर्थव्यवस्थेसाठी, या दृष्टिकोनातून कौटिल्य यांनी विचार केलेला आपल्याला बघायला मिळतो. आज आपण साधारणपणे की तुम्हाला मी अनुक्रमणिका सांगितली, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, वार्षिक आपलं नियोजन कशा पद्धतीचं असतं हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता तुमचे जे काही रोल नंबर वगैरे असतील ते थोड्या दिवसांनी तुम्हाला दिले जातील आणि तुम्ही हे लेक्चर सर्वांनी अटेंड करा, बघा आणि साधारणपणे पुस्तकं घ्या आणि पुस्तकांचाही अभ्यास करायला सुरुवात करा.
आता यानंतर अर्थशास्त्राच्या काही ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण बघावयाच्या आहेत. आता आपण सुरुवातीला फक्त बघितलं काय तर नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र याच्यामध्ये पॉल सॅम्युएल्सन आणि कौटिल्य यांचे जे दृष्टिकोन आहेत हे दृष्टिकोन आपण आजच्या तासाला बघितलेले आहेत. ठीक आहे, व राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया.